गुहागर तालुक्यातील शृंगारतरी पंचायत समिती गणातील भाजप शिवसेना या महायुतीमार्फत निवडणूक लढवत असलेले स्वर्गीय सुशील वेल्हा यांचे सुपुत्र गौरव वेल्हा यांचा काय आहे विकासाचा ध्यास? का लढवत आहेत निवडणूक? का केलं पक्षांतर? यासारख्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं पहा. सुशीलप्पा वेल्हाड यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी एक व्यासपीठ पाहिजे. त्यासाठी लोकांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढवत आहे. उदयजी सामंत साहेबांचे आणि आप्पांचे काम करण्याची पद्धत यामध्ये साम्य आहे. मी जरी वेगळ्या पार्टीमध्ये होतो तरीसुद्धा सामंत साहेबांनी आत्तापर्यंत मला कुठला दुजाभाव दिला नाही. सामंत साहेबांनी आत्तापर्यंत म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत बघून मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच मी लोकांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवतोय. त्या निवडणुकीत उतरण्याआधी लोकांनी तुम्हाला मतदान करावं अशी कोणती सामाजिक आणि विकास कामं तुम्ही या मतदारसंघात केली असं तुम्हाला वाटतंय? कोरोना काळामध्ये लोकांच्या स्वखर्चाने कुठलाही मोबदला न घेता मी बॉड्या त्यांच्या पोचवल्या आहेत. त्यांच्या अंत्यविधीसुद्धा मी स्वतः केलेले आहेत. कुठलीही प्रसिद्धी न करता मी कामं करतो. त्याच्यामुळे माझ्याकडे काही म्हणजे फोटोग्राफी वगैरे हे मी करत नाही. आणि जसे की पाण्याच्या समस्या असतील, काही तहसीलदारांकडे किंवा डॉक्युमेंट्सचे कुठेही प्रॉब्लेम असतील तर तिथे मी लोकांच्या अडीअडचणीला कायम उभा राहतो. आप्पांची जी कामाची पद्धत आहे तीच आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. कुठचाही गाजावाजा न करता आम्ही लोकांच्या मनात आहोत. लोकांना आमचे काम करण्याची पद्धत माहिती आहे. तीच आम्ही घेऊन पुढे जातो आहे आणि मग लोक मनात ठेवून आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये नक्कीच सहकार्य करतील. आदरणीय सुशील वेल्हा शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून होते आणि त्यांचाही सुपुत्र राष्ट्रवादीत होता. मात्र या निवडणुकीत आपण उदय सामंत यांच्याबरोबर जाऊन शिवसेनेकडनं निवडणूक लढवत आहे. या संदर्भात काय सांगाल? इकडची राजकीय परिस्थिती आणि मला तिकीट न मिळण्याचं कारण याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. याची मी पूर्णतः कल्पना शरदचंद्रजी पवार साहेबांना दिली आणि सामंत साहेबांबरोबर मी चर्चा करून हा निर्णय मी घेतला. या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला जर संधी दिली तर कोणती विकास कामं कराल असं तुम्हाला वाटतं? शृंगारतरी परिसरातील महत्त्वाचं असलेली अडचणी म्हणजे शृंगारतरीमध्ये मच्छी मार्केटचा खूप प्रॉब्लेम आहे. तो एक आहे. त्यानंतर शृंगारतरीमध्ये नाना पार्क आणि एक क्रीडा संकुल ज्याचा फायदा पंचक्रोशीला होईल. शृंगारतरीमध्ये एक बाथरूमची समस्या आहे, ती एक सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. बंद असलेली शृंगारतरीतील स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू करण्याचा आपण प्रयत्न करू. अशाच प्रकारे विविध कामं जी पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात ती आपण करण्याचा प्रयत्न नक्की करू. शृंगारतरीतील महत्त्वाची असलेली ड्रेनेजची समस्या जाणवली शृंगारतरीमध्ये, ती लोकांनी जर मला संधी दिली तर मी ती नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही ज्या पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहात, एकीकडे सुशीलप्पांना मानणारा वर्ग आणि तुमच्या जोडीला आहेत डॉक्टर राजेंद्र पवार, हे सुद्धा नामवंत डॉक्टर आहेत. तुमच्या जोडगोळीचा या निवडणुकीत किती फरक आणि किती परिणाम जाणवेल? भरपूर परिणाम जाणवेल. डॉक्टर पवार यांचा असलेल्या लोकांशी संपर्क, तसंच आमच्या कुटुंबांचा असलेल्या लोकांशी नातं, याचा भरपूर प्रमाणात परिणाम जाणवेल आणि दोन्ही आम्ही एकत्र लोकांच्या समोर जाऊ आणि या इलेक्शनला सामोरं जाऊ. त्याचबरोबर असलेली स्थानिक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती, याचा आम्हाला दोघांना नक्कीच फायदा होईल. या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? सध्याची राजकीय परिस्थिती बघता मी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामागे माझे जे सहकारी आहेत, माझे कुटुंबीय आहेत आणि आप्पांचे जे जुने सगळे सहकारी आहेत यांना मी विश्वासातच घेऊन हा निर्णय घेतला. सध्याची राजकीय परिस्थिती बघता मला तो निर्णय घ्यावा लागला. उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून जी होणारी विकास कामं आहेत
त्याच्यामध्ये मला प्रोत्साहन मिळावं त्यासाठी मी हा निर्णय घेतला आणि मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की मला विजयासाठी एक संधी द्यावी. त्या संधीचं मी नक्की सोनं करीन, पण ते नक्की सोनं ते तुमच्यासाठी असेल, सर्वसामान्य माणसासाठी असेल. एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो.